या ठिकाणी इथून आम्ही मोर्चा काढून AR ऑफिसला जाणार आहोत. AR ऑफिसनं सुद्धा चुकीच्या पद्धतीनं ह्या संस्थेचं लिक्विडेशन संस्था काढलेल्या आहेत. याबद्दल त्यांचा आम्ही निषेध. गोकुळला आणि या दूध संस्थांना 1300 दूध संस्थांना बदनाम करायचं हे काम चालू आहे. हे षडयंत्र आहे. ह्याच्या मुळाखाली कोण आहे ह्याचा तपास करणं अंगाचं राजकारण काय आहे आम्हाला माहिती नाही, पण राजकारणापोटी जर असं होत असेल त्यासारखी संस्था या ठिकाणी का अवसानात काढली गेली हा प्रश्न आमच्यासारख्या शेतकऱ्यांना आहे. कुऱ्हाड कोसळणार आहे परपंचावर. कोल्हापूर जिल्हा दूध संस्था बचाव समितीच्या वतीने धैर्यप्रसाद हॉल येथे प्राथमिक दूध संस्थांचा न्याय हक्क मेळावा उत्साहात पार पडला. अवसायन नोटीस विरोधात तसेच प्राथमिक दूध संस्थांच्या मतदान हक्काच्या संरक्षणासाठी आयोजित या मेळाव्यात जिल्हाभरातील सुमारे 1200 दूध संस्थांचे प्रतिनिधी, संस्थाचालक आणि संचालक मोठ्या संख्येने सहभागी झाले. मेळाव्यादरम्यान संबंधित मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी चेअरमन नवीद मुश्रीफ यांनी अदृश्य शक्तीचा डाव हाणून पाडू, संस्थांच्या पाठीशी हिमालयासारखे उभे राहू असा ठाम निर्धार व्यक्त केला. गोकुळचे वैभव हे प्राथमिक दूध संस्थांच्या कष्टावर उभे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. दरम्यान संबंधित निर्णयाविरोधात एकजुटीने संघर्ष तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला असून लवकरच सहाय्यक निबंधक दुग्ध कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णयही जाहीर करण्यात आला आहे. एकंदरीत प्राथमिक दूध संस्थांचा न्याय हक्क अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्र येत संघर्ष तीव्र करण्याचा स्पष्ट इशारा या मेळाव्यातून देण्यात आला. हे जो बलखवडे जो कोर्टामध्ये गेलेला आहे त्याच्या पाठीमागची कोण बोलवता धनी कोण आहे हे देखील आता हळूहळू कळालेलं आहे. आणि मी शासनाला विनंती करतो की आम्हाला आमच्या हक्कापासून वंचित ठेवू नये आणि ह्या संस्था सर्वसामान्य गोरगरिबांच्या शेण मुतातून अशा उभा करून सर्वसामान्य गरिबांना दूध संघामार्फत 10 दिवसाला पेमेंट होऊन त्यांचं चारित्र्य त्यांचं उदरनिर्वाह ह्या संस्थेच्या जीवावर चाललेला असतो. आणि ह्या संस्था अवसानात न काढता आम्हाला न्याय द्यावा. आणि त्या बिलाच्या माध्यमातून शेतकऱ्याचा संसार फुलला जातो, शिक्षण केलं जातं मुलांचं. आणि ह्या पद्धतीनं जर संस्था मोडकळीस येणार असेल तर या शेतकऱ्यांना जायचं कुठं? शेतकरी देशोधडी लावण्याचं काम ही मंडळी करत आहेत. या पाठीमाग कोण आहे हे आपल्याला शोधून काढलं पाहिजे. निश्चितपणानं शेतकऱ्यांच्या जीवावर उठणारं असं तुगलकी जे काय निर्णय या ठिकाणी करणार आहे सरकार, त्या विरोधात हा आम्ही मेळावा काढतोय. जर ह्या 1213 संस्था जर रद्द झाल्या आणि झालेल्या असं ह्यांनी जर जाहीर केलं तर त्यामध्ये प्रत्येक संस्थेत 2-3 कर्मचारी आहेत आणि हे कर्मचारी देशोधडीला गेल्याशिवाय राहणार नाहीत. याच्यानंतरसुद्धा हे 1,00,000-1.25 लाख लिटर दूध हे गोकुळला जात आहे. हे जर दूध संघ डायव्हर्ट झालं एखाद्या दुसऱ्या संघाला ते सुद्धा परिस्थिती वाईट होणार आहे. त्यामुळं गोकुळनं सुद्धा या पाठीशी आमच्या राहायला पाहिजे. त्यांना आम्ही काल विनंती केलेली आहे कुठल्याही परिस्थितीत तुम्ही ह्या आमच्या मोर्चासाठी किंवा आमच्या या लढ्यासाठी तुम्ही खंबीरपणे उभा राहिलं पाहिजे. त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही हिमालयासारखं आम्ही तुमच्याबरोबर आहोत.